हॅलो गाईस. तर आज मूगचा काय म्हणतात, मूग डोसा बनवणार आहे. मूग भिजत ठेवले होते मी रात्रीच आणि इथे टाकलेले हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे मी आणि थोडंसं ओवा पण टाकलेलं आहे. तर थोडंसं पीठ हे टाकणार आहे, बेसन पीठ. आणि तोवर टाकूयात आपण, बारीक वाटून घेऊ आणि थोडा वेळ मी भिजत ठेवणार अर्धा तास आणि मग करणार आहे. इथं गेले आपलं आणि जाईल आता बेसन पीठ थोडंसंच टाकणार आहे ना, म्हणजे थोडंसं व्यवस्थित होईल बा असं. आणि 1-2 कढीपत्ता टाकते ना. आता वाटून घेते. तर मित्रांनो, बारीक वाटून घेतलं आहे मी, एकदम पातळ करून घेतलं आहे पाणी टाकून. आणि थोड्या वेळासाठी आहे ना झाकून ठेवून देते मी. मित्रांनो बघा, आपला डोसा तयार होतोय. पीठ मस्त झालेलं आहे आणि फुगतंय बघा, फुगतंय. नाही, अजून व्यवस्थित नाही झालंय. आणि वेटिंगवर आहे. नाही गं, तर थोडासा खराब झाला बरं का पहिला. दुसऱ्या साईडला बी हे करून घेते ना, थोडंसं भाजून घेते, शेकून घेते, म्हणजे आपला जो वास तर छानच येते. काय पण म्हणा, वही तुटते बरं का. पहिल्यांदा ट्राय करते मित्रांनो, ते पण तव्यावर बनवते. आपल्याकडे पॅन काहीच नाही आहे. बघा, असा आला आपल्याला डोसा जो मूगचा होता तो. तर चांगलाच आला आहे बऱ्याचपैकी, है ना. आता दुसरावाला टाकला आहे. तर मला वाटलं जमतं आहे का नाही, तर चांगला आहे, छान आहे, टेस्टी होते. मला वाटलं मूगचं कसं लागेल, हे नाही डोसा मस्त आहे. आता हनीसाठी असंच बनवावं लागेल, काही ना काही हेल्दी. ही कुठे गेली? हनी गेली असेल बाहेर खेळायला. मित्रांनो, दुसरावालाही भारी आला बरं का, तव्यावर बी छान येते. मला वाटलं जमतं आहे का नाही, तर हे बघा, 1 नंबर आले. दुसरावाला थोडासा खराब झाला आहे, पण सेकंडवाला तर मस्त झाला, काय पण म्हणा. छान येते बरं का. काय ग, कसं वाटले? छान लागते का? तर पहिल्यांदा ट्राय केलं आहे मित्रांनो मूगचा डोसा. तर चटणी काय बनवली नाही आणि फक्त सॉस होतं माझ्याकडे, तेच दिले. खाय, आता बाहेरचं नाही खायचं, ठीक आहे. आमची माकड नाचायला लागली बरं का बरं एवढी खुश आहे? गावाला जायला. आपण गावाला जायचं कॅन्सल झालंय आपलं. हां, 25ला तर क्रिसमस आहे, पण गावाला जायचं कॅन्सल झालंय आपलं. हो ना बेटा, खरंच सांगते. तर मित्रांनो, कालच सांगितलं मी की गावाला जायचं आहे, पण नाही, तसं काहीच नाही आहे.
गावाला जायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. हो ना. कालच तरी सगळ्यांना फोन करून माझ्या मम्मीला सांगून दिलं, म्हटलं गावाला येऊ आम्ही असं करून, तर नो कॅन्सल हो गया. आप क्या करी, कुछ नहीं कर सकते. कॅन्सल झालं तर कॅन्सल झालं, काय करायचं. काय नाही ना, खोटं नाही बोलते बिटू, खरं सांगते. हो ना ग. हां बोलते ना, खरंच. पप्पा पाडून टाकले होते, इथेही लागून गेलं मला. हा तसं राहतं. जुनं एकदा पडून गेलो होतो आम्ही गाडीवरून, तेच आठवते तिला ना ग. आणि मागच्या वेळेस ना ग बेबी, आपण कधी गेलो होतो आठवते, पावसाळ्याच्या वेळेस गेलेलो होतो, तेव्हाच आम्ही पडलेलो. कारण की मागचा जो टायर होता गाडीचा तो स्लिप झालाय, त्याच्यामुळे गाडी घसरली आणि पडली, आणि आम्ही लुडकून गेलो मग गाडीचा ना ग. हा नाही पाडत ग पप्पा, थोडी पाडतात का. ते गाडीचं मागचं टायर स्लिप झालं होतं ना, म्हणून पडलो आपण. 25ला नाही जायचं, हे कॅन्सल झालं ग बाई. क्रिसमस आहे तर आपल्याला काय करायचं, क्रिसमस आपण घरीच करूया ना. उद्या तुमच्या शाळेत तर काय ड्रेस घालून सांगितले ना, ड्रेस घालून यायचं असं. हां मग तिथं शाळेमध्येच, स्कूलमध्येच क्रिसमस सेलिब्रेट करायचा. कुछ नहीं कर सकते हम. नहीं ना, जाओ ना ग.